मागच्या 2-4 दिवसात जे काही झालं ते. जा तुम्ही, माझ्याशी बोलण्यात वेळ घालवू नका. या घरातल्या वादळी वाऱ्यांमुळे आपल्या दोघांची नाव सारखीच हेलकावे खातीये. तुला द्यायची होती ती प्रत्येक संधी मी दिली जानकी. आता माझ्या समोर थांबू सुद्धा नकोस. या घरातनं चालू लाग. मी एका वेगळ्याच कामासाठी फोन केला होता तुला. बोल ना, काय काम आहे? तुला बोलायचंय ना, चल. काय झालं राधिका, अडचणीत दिसतेस? म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरून तरी तसं वाटतंय. छे छे, तुमचा किती गैरसमज झालाय. एखाद्या गोष्टीबद्दल खात्री वाटल्याशिवाय मी कुठलेही विधान करत नाही. कदाचित वातावरणातल्या बदलावामुळे तुम्हाला असं वाटत असेल. तू अजूनही माझ्यापासून काहीतरी लपवतेस राधिका. काय झालंय? जीजूंना माझं इथे राहणं आवडत नाही, विशेषतः तुमच्याशी बोलणं. जीजू म्हणजे वामनच ना. त्यांच्या बोलण्याकडे इतकं लक्ष देऊ नकोस. जितकं दुर्लक्ष मी अहिल्याकडे करतो तितकंच वामनकडेही करतो. तुमच्या दृष्टीने ना, माझ्या दृष्टीने त्या दोघांचंही बोलणं खूप महत्वाचं आहे. त्या दोघांमुळेच माझ्या या घराशी काहीतरी संबंध आहे. ठीक आहे, मग आजपासून मी तुझं हे ओझही कमी करतो. आता तुझा संबंध थेट माझ्याशीच असेल. म्हणजे मला कळलं नाही. आजपासून मी तुझी माझी PR मॅनेजर म्हणून नेमणूक करतोय. वाकणीसांना जसा मी पगार देतो तसाच तुलाही दिला जाईल. हे बघा, मी तुमच्याकडून पगाराची अपेक्षा करत नाहीये. नाही नाही, उगाच गैरसमज नको. मी हे काही सहानुभूतीपोटी करत नाहीये. खरंच तुझ्या राजकीय सल्ल्यांची मला मदत होते म्हणून करतोय. तुमची PR म्हणजे मी नेमकं करायचं काय? ते वाकणीस तुला समजावून सांगतील. पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव. आता वामन किंवा अहिल्या यांच्या कुठल्याही प्रश्नाला तू उत्तर द्यायला बांधील नाहीस. अमृता, तुझ्या चेहऱ्यावरून मला कळतंय की तुला असंख्य प्रश्न पडलेत. बाकी सगळे प्रश्न सोड, आणि मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे की जानकीचं फोन प्रकरण हे काय भानगड आहे? अमृता, तू अजूनही त्याच विषयावर अडकून आहेस. हे बघ अमृता, मान्य की मी या विषयाला सुरुवात केली होती, पण प्लीज तू हा विषय विसरून जा. मीही विसरून गेलो. अरे मी कसा विसरू हा विषय? आपलं बोलणं झाल्यानंतर मी जानकीला फोन केला होता, पण तिच्या एकाही उत्तरात सुसूत्रता नव्हती. बघितलंस, मी तुला म्हणालो होतो ना अमृता, जानकीचं ना नक्कीच काहीतरी बिनसलंय. गोव्याला असताना तिने मला फोन केला ना, तेव्हा पण ती असं विचित्रच काहीतरी बोलत होती. मुळात मी तिला विचारल्यावर तिने या गोष्टीला ठाम नकार दिला. तिने तुला फोन केलाच नाही असं म्हणाली ती मला. ठीक आहे, मग अमृता आता निर्णय तुला घ्यायचा आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे की जानकीवर? तुझ्यावर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच येत नाही, आणि जानकीवर अविश्वास दाखवण्याची ताकद नाहीये माझ्यात. अमृता, तुझ्या मनातला गोंधळ तू अजूनच वाढवतेस असं नाही वाटत का तुला? मुळात माझ्या मनात हा गोंधळ तू निर्माण केलायस, त्यामुळे आज न उद्या या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुलाच द्यायची आहेत. त्यापेक्षा अमृता तू एक काम का नाही करत? तू जाऊन जानकीलाच विचार ना खरं काय ते. खोदून खोदून तिला विचार, तीच तुला उत्तर देऊ शकेल. मग तुम्ही मायलेकी किंवा मैत्रिणी, तुमचं जे काय नातं आहे त्या नात्याला साक्षी ठेवा आणि उत्तर शोधा.
माझ्यावर एवढा विश्वास आहे तुमचा? तुझं मला माहित नाही राधिका, पण माझा माझ्यावर विश्वास आहे. माझी निवड सहसा कधी चुकत नाही. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय, मी तुझ्यावरती उपकार करत नाहीये. यात माझाही फायदाच आहे. ज्या दिवशी मी तुमच्या कुठल्या तरी अडचणीत तुमच्या मदतीस येईन ना, मी स्वतःला धन्य समजेन. माझ्या मदतीची परतफेड करण्यासाठी इतकी उतावीळ होऊ नकोस. उतावळेपणात माणसाच्या हातून चुका होतात. सध्या तरी तू फक्त एवढंच लक्षात ठेव की तू या घरात सुरक्षित आहेस. माझ्या फायद्याचा विचार नंतर कर. खरंच तुम्हाला समजून घेणं खूप अवघड आहे. एखादं कोडं सुटेन असं झालं की ते तिथेच सोडून द्यावं. पण त्या कोड्याचाही एक वीक पॉइंट असतो. अच्छा, म्हणजे तुमचाही काहीतरी वीक पॉइंट आहे तर? पण तो शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. मला ते आवडणार नाही राधिका. वाकणीस, इतक्या रात्री कसं काय? साहेब, ते तिच्याकडे काय पाहत आहे? जे काही बोलायचंय ते तिच्या समोरच बोला. साहेब, परशू साहेबांबद्दल बोलायचं होतं. त्याला साहेब म्हणणं बंद करा. त्याची लायकी दाखवून देण्यासाठीच त्याला बाहेर काढतो ना आपण. साहेब, परशुराम उद्यापर्यंत बाहेर आलेले असतील. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, आजपासून राधिका माझी PR मॅनेजर असेल. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तिलाही विश्वासात घेऊन मग घ्या. अभिनंदन मॅडम. थँक्यू. अहो, मला माहिती आहे माझ्या चुकीला माफी नाही, पण माझ्याशी असं बोलणं नका ना टाकू. मी नाही राहू शकणार अशी. मी जानकी, पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्षात घे. 4 माणसांसमोर मी तुझ्याशी बोललो तर तो केवळ देखावा म्हणून. 4 भिंतीत जेव्हा आपण एकटे असू तेव्हा आपल्यात बोलण्यासारखं काही नाही. आज बरीच आनंदात दिसतेस. हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं. आज जानकी आणि तिच्या आईची चांगलीच फजिती झालीये. म्हणजे तुमची लाडकी जानकी जी रमावतीला जाते असं सांगून गेली होती ना, ती गोव्याला गेली होती. तिच्या पर्समध्ये गोव्याचं तिकीट सापडलं तेव्हा कळलं हे सगळं. कधी कळलं हे? काल भाऊजींनी त्या दोघींना खूप छापलं.
पण तरीही आज लाचारासारखं त्यांच्या समोर गेल्या. हे घडलं तेव्हा तू समोर होतीस तिथे? नाही, पण माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपून राहत नाही, मला कळतंच. दादाला काय झालंय? अमृताचं नाव सुद्धा कोणी या घरात काढलं तर त्याला चालत नाही. मग कशी काय जानकी त्याला विचारणार होती? पण तिला कळायला नको. ते दोघंही हनीमूनला गेले होते ना, मग गेली का? जानकी अशीच नाही जायची. गोव्यामध्ये अमृताला ऍक्सिडेंट झाला होता, तिला पाहायला गेली. आणि मला हे माहिती आहे. मलाही बऱ्याच गोष्टी माहिती असतात, म्हणून काही मी प्रत्येक गोष्टीत नाक नाही खुपसत. हा? पण एका अर्थी बरंच झालं. घरच्या मोठ्या सुनेला तिची जागा कळली. अहिल्या, गुड नाईट. हॅलो. हॅलो आत्याजी, अमृता बोलते. अमृता, अगं बोल ग बाळा, बोल. किती वाट पाहते ग तुझ्या फोनची. विसरलीस ना आत्याजीला? नाही ग आत्याजी, मी तुला फोन केले होते पण लागले नाही. अगं तू काल रात्री सुद्धा फोन केला होतास ना? जानकी म्हणाली मला. हो, आता पण तू दमून झोपली असणार ना. बरं ते जाऊ दे. कशी आहेस ग तू? मी अगदी मजेत आहे. आता देवळातच निघाली आहे ना. मनाची भूक भागवते ग माझ्या. एकेका देवाचं दर्शन झालं ना की अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं बघ. तू कशी आहेस? आणि आर्यन फोन करतो की नाही? अरे बघ, तू नरसिंहाची अजिबात काळजी करू नकोस. हा, मी आले ना की बघतेस तुमचं कसं लग्न लावत नाही तो ते. अमृता, ऐकू येतंय ना बाळा? हो येत आहे, बोल ना. खूप आठवण येते ग बाळा तुझी. मधनं मधनं फोन करत जा मला. आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, कळलं? मी आता येतेच आहे ना लवकर. हा, काळजी घे. हा हो, तू पण काळजी घे स्वतःची. आणि इतकी चिंता करू नकोस. हा, ठेव का फोन? जानकी, नाश्ता खूप छान झालाय. सकाळी सकाळी असं छान नाश्ता मिळाला ना की दिवस कसा मस्त जातो, नाही का? कसं आहे माहिती आहे का राधिका, हल्ली काही गोष्टी मी फक्त कर्तव्य म्हणून करतो. त्यातलीच ही एक. पोट भरावंच लागतं म्हणून खातोय. मॉर्निंग. काय आहे नाश्त्याला? जिजू खाऊन बघा, मस्त झालाय नाश्ता. बरं झालं वामन तू भेटलास आणि आपण सगळे भेटलो. काही गोष्टी सांगायच्या होत्या. महत्वाची गोष्ट ही आहे, आजपासून राधिका ऑफिशियली माझी PR मॅनेजर आहे. दादा, तू मला कोणाचेही सल्ले ऐकायचे नाहीयेत. मी माझा निर्णय ऐकवलाय. माझ्या असं निदर्शनास आलंय की या घरात राधिकाचा अधिकार काय, किंवा ती माझ्याशी राजकीय गोष्टींवर चर्चा का करते, असे प्रश्न अनेकांना पडलेत. माझ्या या निर्णयामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी अपेक्षा आहे.
दादा, तुझे निर्णय आम्हाला कधीच अमान्य नव्हते, पण आजपर्यंत ही जबाबदारी वाकनीस अत्यंत चांगली सांभाळताय. तो वाकनीसांनाच तू. वाकणीसांची वकिली तुला करण्याची गरज नाही. त्यांचं काय करायचं ते मी बघून घेईन. मी फक्त एवढंच सांगतोय की इथून पुढे या घरातून राधिकाला निघून जाण्याची भाषा कोणी करू नये. तिच्या अनाहूत सल्ल्यांचा घरातल्या इतरांना त्रास होणार असेल तर मी मध्ये बोलणार. आज हिच्याच सांगण्यावरून तू परशूलाही तुरुंगातनं सोडवायला निघालायस. अमृता, अगं खा ना. लक्ष कुठे तुझं? हो खाते. मम्मा, आज मी जानकीला भेटणार आहे. त्याचं टेन्शन आलंय का तुला? नाही नाही, त्याचं टेन्शन नाही आलंय. मग तुझा चेहरा का असा उतरलाय? अमृता, मी मानहानीच्या केसबद्दल जानकीशी बोलायला तुला सांगितलं होतं, पण तुला जर का अवघड वाटत असेल तर इट्स ओके. म्हणजे नको बोलू, माझी काहीच हरकत नाहीये बेटा. नाही, तसं खरंच काही नाहीये. तुला वेगळ्या विषयात बोलायचं का तिच्याशी? नाही, बोलायचं नाहीये. पण मला खूप प्रश्न पडले, त्यांची उत्तरं मागायची आहेत तिच्याकडे. माझा निर्णय मी घेतो. कोणाच्या सांगण्याला भुलणारा असतो तर केव्हाच मागे पडलो असतो. माझ्या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढून शहाणपणा करणाऱ्यांनी गप्प बसावं. अहो बाकी सगळं ठीक आहे, पण तुम्ही परशुरामांना सुद्धा. तू गप्प राहा. आपली अक्कल वरणात मीठ किती आणि भाजीत तिखट किती आहे इथवरच ठेवा. जितकं जमतं आपल्याला मग तेवढंच करा. आपल्याला कळत नसलेल्या गोष्टीत लक्ष घातलं की काय होतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही मला. प्लीज, पण माझ्यामुळे घरात कलह नको. मी हे पद नाही स्वीकारू शकत. आय एम सॉरी. कलह होण्याचा प्रश्नच येत नाही राधिका. मी माझा निर्णय ऐकवलाय आणि यात जर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असतील तर त्यांचे त्यांनी सोडवावेत. नाही तर हे घर सोडून निघून जावं. मी पाहते. नमस्कार वहिनी. ओळखलं का? परशू